घाटी हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. मला जर का विचाराल तर लहानपणापासून आतापर्यंत मी त्या-त्या वेळेला हा शब्द ऐकलाय, जिथे-जिथे समोरच्या माणसाला आपल्यापेक्षा खूप कमी आहेस तू किंवा तुच्छ लेखायचं असेल किंवा गावाकडून आलेला अडाणी माणूस. या सगळ्या कारणांना पर्यायवाची शब्द म्हणून घाटी हा शब्द बरेचदा लोकांना वापरताना मी ऐकलंय. आणि आणखीन एक शब्द आहे गावठी, हा पण एक शब्द आहे. सो घाटी या शब्दाचं एक्सप्लेनेशन अतिशय सुंदररित्या दिलेलं आहे. पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाच्या टीझरमध्ये. अत्यंत सुंदररित्या चित्रपटाचा टीझर कट केलाय. मला एडिटिंग खूप जास्त आवडली आहे. आता बघा, जर का याच्या आधी आलेला डेट अनाउन्समेंट व्हिडिओबद्दल जर का बोलायचं झालं, तर तिथे आपल्याला एक बहीण-भावंडांची जोडी आहे. तर ती महाराजांना हाक मारताना आपण सगळ्यांनी पाहिलं होतं. त्याबद्दल आपण विस्तृतपणे चर्चासुद्धा केली होती. पण आता बघा, तो एक प्लॉट वेगळा आहे. म्हणजे असे सब प्लॉट्स बरेच असणार आहेत त्या चित्रपटामध्ये, हे तर नक्की कन्फर्म झालंय. कारण बघा, आता मी शिवाजीराजे भोसले बोलतो. हा चित्रपट आजसुद्धा अत्यंत कल्ट चित्रपट म्हणून मानला जातो. आणि आजसुद्धा तो चित्रपट अगदी तितकाच जिवंत आहे माझ्या डोक्यामध्ये. त्याचे फ्रेम टू फ्रेम सीन्स किंवा त्यातले संवादसुद्धा आजही माझ्या डोक्यात तसेच शाबूत आहेत आणि ते घुमत असतात अधूनमधून. तर ज्यावेळेला तुम्ही इतका मोठा कल्ट चित्रपट ऑलरेडी बनवलेला असतो इतिहासामध्ये आणि त्याचं तुम्ही स्पिरिच्युअल सिक्वल घेऊन ज्यावेळेला येतात, म्हणजेच आता पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय, तर त्यावेळेला तुमच्यावरती आपसूकपणे खूप मोठी जबाबदारी असते, की तुम्हाला हा चित्रपट व्यवस्थितच बनवलेला तुम्ही पाहिजे. या चित्रपटाला सुद्धा तितकंच हिट तुम्हाला करता आलं पाहिजे. या चित्रपटाची मार्केटिंग, ब्रँडिंग, या चित्रपटाचं बजेट, ओव्हरऑल परफॉर्मन्सेस, कास्टिंग, डायरेक्शन, म्युझिक डिझाइन सगळं डिपार्टमेंटमध्ये तुम्ही चोखपणे काम केलेलंच पाहिजे आणि हा फार महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही थोडे जरी आता पुढे-मागे झालात किंवा कामामध्ये थोडाफार जरी काही आळस दिसला किंवा काही झालं, तर मग प्रेक्षक मात्र तुमच्या चुका पकडणार आणि इथे मात्र मला त्या पद्धतीचं काहीच निगेटिव्ह दिसत नाहीये. ते बघून मला जरा हायसं वाटतंय. कारण ऑलरेडी मला असं वाटतं, की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाच्या टक्कर देणारा असा हा चित्रपट परत एकदा येतोय आपल्या सगळ्यांच्या भेटीला. 31 ऑक्टोबरला येतोय. म्हणजे आरामात दिवाळी वगैरे सगळी आपली साजरी करून होणार आहे. आपण सगळ्या कामातनं फ्री होणार आहोत आणि मग 31 ऑक्टोबरला आपण सगळ्यांनी हा चित्रपट बघू शकणार आहोत आपण थिएटर्समध्ये. आता बघा एकंदरीत जर का ओव्हरऑल एक चित्रपटाच्या थीमबद्दल बोलायचं झालं, तर विषय फार महत्त्वाचा आहे. परत एकदा मराठी माणूस. आता बघा या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे त्यांच्यावरती ॲज अ क्रिएटर म्हणून. कारण का मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा चित्रपट किती कमालीचा चित्रपट होता किंवा त्या काळामध्ये तो चित्रपट सुचणं ही फार मोठी गोष्ट होती आणि तो चित्रपट तितक्या सुंदररित्या त्यांनी एक्झिक्यूट करून मोठ्या पडद्यावरती ते आणू शकले म्हटल्यानंतर तीच व्यक्ती ज्यावेळेला परत एकदा या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सांभाळते म्हटल्यानंतर काही शंकाच उरत नाही, की चित्रपट दर्जेदार नसेल किंवा असेल, अजिबातच नाही. आता एकंदरीत सिद्धार्थ बोडकेबद्दल बोलायचं झालं तर ज्या पद्धतीने चेहऱ्यावरचे हावभाव किंवा डोळ्यात असणारा तो राग, ते अतिशय सुंदररित्या आपल्या सगळ्यांसमोर महाराजांना मांडताना दिसतायत टीझरमध्ये आणि ते खूप कन्विन्सिंग वाटतायत. म्हणजे सिद्धार्थ बोडके याला अगदी अरेतुरे केलं असेल मी इथून मागच्या व्हिडिओमध्ये, पण कारण आता ते महाराजांची भूमिका साकारतायत त्याच्यामुळे येस, सिद्धार्थ बोडके यांनी ॲक्चुअली खूप सुंदररित्या त्या रोलसाठी डेडिकेशनने काम केलं हे आपल्याला कळतंय टीझरमध्येच. आता मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटाचा जो विषय होता, तो होता एक मराठी माणूस आणि त्याला पर्सनल लाईफमध्ये येणाऱ्या अडचणी. तो अत्यंत रिलेटेबल टॉपिक होता आणि त्याच्याचमुळे आपण सगळेजण त्या त्या चित्रपटाशी जुळू शकलो किंवा रिलेट करू शकलो. त्याचमुळे मला ही खूप मोठी एक उत्सुकता होती, की या चित्रपटामध्ये ते सध्याच्या करंट सिच्युएशनमध्ये नक्की कुठचे विषय मांडणार आहेत. आता प्री टीझरमध्ये ऑलरेडी बहीण-भावंडांचा एक सबप्लॉट त्यांनी एस्टॅब्लिश केलाय. या टीझरमध्ये त्यांनी आणखीन एक सबप्लॉट एस्टॅब्लिश केलाय, की एका सोसायटीमध्ये ना आय थिंक एक भगवा झेंडा कुणीतरी म्हणजे तिथे घेऊन गेलं असेल, त्या सोसायटीमध्ये राहणारी व्यक्ती असेल आणि मग त्या भगव्या झेंड्यावरनं कोणीतरी आक्षेप केला असेल आणि मग तशी एक काय म्हणूया सूचना त्यांना दिली गेली असेल, की हा भगवा झेंडा तू इथे असं नाही लावू शकत किंवा अशा सगळ्या काहीतरी वादामध्येच तो एक असं काहीतरी एक हिंदी भाषिक माणूस, अमराठी माणूस असं म्हणतो, की तुम जैसे घाटी लोगों के लिए तो एक्चुअली सोसायटी में जगह देनी ही नहीं चाहिए आणि यही रिझन है, की मैं आप लोगों को नहीं सोसायटी में जगह देता. त्यामुळे इथे सुद्धा एक मराठी माणसाचा प्रश्न आहे, त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कशा पद्धतीने हा टॉपिक ते हाताळत चित्रपटामध्ये, ते बघण्यामध्ये मला जेन्युइनली खूप जास्त रस आहे. ओव्हरऑल चित्रपटामध्ये अशी विविध सबप्लॉट्स असणार आहेत हे मात्र तितकंच कन्फर्म आणि परत एकदा सांगते, महाराज ज्यावेळेला टीझरमध्ये आपल्याला घोड्यावरती येताना दिसतायत, अंगावर शहारे देतो यार तो सीन म्हणजे त्याला तोड नाही आणि बिलीव्ह मी जेव्हा हा सीन थिएटरमध्ये येईल ना, टाळ्या, शिट्ट्या सगळं वाजणार आहे. म्हणजे अंगावरती शहारे येणार आहेत, आजूबाजूचे सगळे लोकं
आरडाओरडा करतील आणि ते पाहिजे, ते वातावरण पाहिजे. एकंदरीत हा चित्रपट ॲक्चुअली दिवाळीचं गिफ्ट म्हणून आपल्या सगळ्यांसमोर येणारा ठरेल. कारण संपूर्ण फॅमिलीसोबत बघण्याजोगा हा चित्रपट असणार आहे आणि आत्ताच्या करंट पॉलिटिक्स किंवा करंट जे काही महाराष्ट्रातल्या ज्या काही घडामोडी सुरू आहेत, त्याच्यामध्ये आता कशा पद्धतीने ते प्लॉट्स उचलून टाकतात चित्रपटामध्ये, त्यासाठी मी जेन्युइनली खूप जास्त इंटरेस्टेड आहे. संपूर्ण टीझर खूपच सुंदररित्या कट केलेला जरी असला तरी 1:27 ला एडिटर माझं मन जिंकून गेला. कारण 1:27 ला जे एक सिंहाच्या डरकाळी समवेत महाराजांच्या डोळ्यातला राग आणि शरीरातली शक्ती या दोन्हींचं एकत्रितपणे मिश्रण दाखवणारे ते जे हावभाव आहेत, ते जे एक्सप्रेशन्स आहेत किंवा ते जे सुंदररित्या तो सीन एक्झिक्यूट केला गेलाय. कमाल! अतिशय सुंदर म्हणजे बाप असा तो सीन आहे असं मला वाटतं आणि असेच बाप अजून सगळे मोमेंट्स या पूर्ण चित्रपटामध्ये असतील, अशी आशा मी नक्कीच बाळगते. ओव्हरऑल जर का तुम्ही मला विचाराल तर नक्कीच 31 ऑक्टोबरसाठी मी प्रचंड एक्सायटेड आहे. हा चित्रपट 31 ऑक्टोबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. जाता हितेश बोडक या व्यक्तीने ॲक्चुअली या चित्रपटाचं बॅकग्राऊंड स्कोअर आणि म्युझिक हे डिपार्टमेंट सांभाळलंय आणि आत्तापर्यंत भावा आय थिंक यू हॅव डन अ ग्रेट जॉब. कारण का गूजबम्स येतायत आत्ताच ते म्युझिक ऐकून राजं म्हणजे महाराजांची जेवढी गाणी असतात ना, त्यांच्यावर बनलेल्या चित्रपटातली गाणी, ही सगळी माझ्या प्लेलिस्टमध्ये सातत्याने वाजत असतात आणि आणखीन एक प्लेलिस्टमध्ये हे एक गाणं या चित्रपटाचं नक्कीच जाणार आहे, हे मात्र तितकंच कन्फर्म. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटाचा टीझर कसा वाटला, कमेंट सेक्शनमध्ये कळवा बरं. आणि हो, कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय हे लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.